प्रत्येक वेळी फ्रेंड म्हणून म्हणतो. जेव्हा वेळ येईल तेव्हा मी कम्पेन्सेट करेन. आणि नंतर म्हणायचं मला तुला करायचंच नव्हतं. म्हणजे तू काय खरं आहेस, काय दाखवतोस लोकांना. मी देव मी सगळं चांगला, मी शब्दाला राखतो. मी कसा राखतो शब्दाला. अहंकार हे माझं स्वाभिमान आहे. लहानपणापासून एकटाच लढलोय. ह्याला अहंकार नाही, स्वाभिमान बोलतात. इथे एकटाच आलेलो, एकटाच खेळतोय. कुणाला कॉम्पेन्सेट करायला नाही आलोय. 10 आठवडा मेहनत केला तेव्हा कॅप्टन्सी भेटली आणि तुम्हाला कॅप्टन्सी प्लेटवर हवाय. कुणाला गोदीमध्ये नाही आणलेलं, स्वतःसाठी खेळतोय. आता हा खरा, जे तुम्हाला अहंकार लागतं आता खरं बोलतो. ते माझं गर्व आहे, स्वाभिमान आहे. माणुसकी नाही सोडली आहे. म्हणून संध्याकाळी येऊन विचारतो की तुम्ही कसे आहात. बिग बॉस मराठीच्या अपकमिंग एपिसोडमध्ये भाऊच्या धक्क्यावर एक नवा ट्विस्ट आला आहे. मुख्य म्हणजे भाऊनी घरातील सदस्यांना टास्क दरम्यान वेंटिंग मशीन आणली आहे आणि राग त्या मशीनवरती काढायचा आहे आणि तो कोणत्या सदस्यासाठी असेल हे देखील सांगायचं आहे. यावर दीपाली आणि विशाल या दोघांनी घरातील सदस्यांवर राग काढला. तर आता विशालने परत त्यांच्या अहंकारावर बोलल्याबद्दल तो आता अस्वस्थ झाला आहे आणि आता तो आपल्या लहानपणाचे काही किस्से घरातील सर्वांना सांगत आहे. तर तुम्हाला काय वाटतं, विशालमध्ये अहंकार आहे की स्वाभिमान? मराठी कला विश्वातील अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलीचक्कर रिजनला नक्कीच सबस्क्राईब करा.